मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या अंतर्गत ज्या महिला पात्र आहेत, ज्यांना मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला ₹1,500 मिळत आहेत, अशा सर्व महिलांनी के-वाय-सी करणे आता बंधनकारक झालेलं आहे. के-वाय-सी करण्यासाठी सोपी प्रोसेस आहे, ती तुम्हाला समजून सांगतो. वेबसाईटवरती यायचं आहे. ही वेबसाईट आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची. या वेबसाईटची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वरच्या साईडला जे एक दिसत आहे तुम्हाला, जे ब्लर होत आहे, ब्लिंक होत आहे, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर बघ ना, दे ना काहीतरी पापड दे खायला मला. त्यानंतर या ठिकाणी जो आधार कार्ड नंबर आहे, ठीक आहे. तो आधार कार्ड नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. तर या ठिकाणी मी आधार कार्ड नंबर टाकतो. तुम्हाला या ठिकाणी आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्याच्या नंतर खालच्या साईडला जे तुम्हाला दिसत आहे, तेच तुम्हाला साईडच्या बॉक्समध्ये टाकायचं आहे. 05 33 17 हे सगळं माहिती भरल्याच्या नंतर खालच्या साईडला मी सहमत आहे यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला ओ-टी-पी पाठवा यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या मोबाईलवरती एक ओ-टी-पी येईल. जो नंबर तुमच्या आधार कार्डला लिंक आहे, त्याच नंबरवरती तुम्हाला ओ-टी-पी मिळेल. हं, आहे का? ओ-टी-पी आला पण. तर या ठिकाणी के-वाय-सी करण्यासाठी थोडासा प्रॉब्लेम येत आहे. कारण की के-वाय-सीची प्रोसेस आत्ताच सुरू झालेली आहे. तर या ठिकाणी थोडेसे प्रॉब्लेम येऊ शकतात सुरुवातीला. थोड्या वेळानंतर किंवा 1-2 दिवसानंतर हे सगळे प्रॉब्लेम व्यवस्थित नीट होऊन जातील. त्यानंतर तुम्ही के-वाय-सी करू शकता. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, खूप सारे लोक वेबसाईटवरती येत असतात के-वाय-सी करण्यासाठी. त्यामुळे सुद्धा कधी-कधी वेबसाईट जे ओपन सुद्धा होऊ शकत नाही. तर असे प्रॉब्लेम येतील, थोड्या दिवस येतील हे प्रॉब्लेम. सध्या देखील के-वाय-सीला प्रॉब्लेम येत आहे. परंतु के-वाय-सी जी आहे ती सुरू झालेली आहे आणि त्यामध्ये थोडेसे प्रॉब्लेम आहेत, ते लवकरच नीट होऊन जातील. तर अशा पद्धतीने तुम्ही आधार नंबर टाकून तुमच्या नंबरवरती एक ओ-टी-पी येईल. तो ओ-टी-पी टाकून त्या ठिकाणी तुम्ही सबमिट करून के-वाय-सी करू शकता.